कीर्तनाला घेतलेल्या वर्ग कुणाच्या वर्गाच्या शेवटच्या घडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा नामदेव बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. उलट फेरा ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस आहे त्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे. आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला गेलं नाही, कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. शब्द सोडायचा नाही. ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव. शब्द सोडला का? ज्ञान देव देव ज्ञान. उलट फिरा. ज्ञानच देव देवच ज्ञान ज्ञान देव. उलट फिर उलट फिरायची तर जागेवर संतांचं आणि आपलं शरीर सारखंच आहे. संतांचं आणि आपलं राहणं सारखंच आहे. शरीराचे अवयव सारखेच आहे. रक्ताचा रंग सारखाच आहे. डोक्यातले मेंदू सारखाच आहे. मग संतांची मंदिरं का बोलावं लागतं. बोललं तर नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि शंका असली तर ती इथंच मी गेल्यावर करायचं नाही. तर मला पटलं नाही की असं म्हणणार तो तसं म्हणणार. आमचंच ऐकायचं आमच्याच क्लिपा तयार करायचं आमच्याच ठोकायची. त्याच्यात काय मजा आहे. त्याला यशला यश निवडला ना. कधीतरी सत्य स्वीकारायचा. कधीतरी सत्य स्वीकारायचा. सुरुवात फक्त पटापटा बोलायचं आहे. शब्द असा आहे काय कीर्तन ऐकलं विक्षेप झालं त्याला मजा तर कधी बसलेला माणूस बाजारलाच पाहिजे तर ते कीर्तन. आणि कीर्तन आत दिसलं पाहिजे तर त्याला मजा आहे. बाहेर मजा नाही. ठाकूर मातूरला मजा नाही. मोबाईल नंतर त्यामुळं आपल्याला बसायचं आहे. बघा फक्त टेच लावून टेच लावून देतो. आपण बोलत राहू म्हणतो ज्ञान देव देव ज्ञान. शब्द सोडायचा नाही. ज्ञानच देव देवच. शब्द सोडायचा नाही म्हणजे त्याला मजा राहत नाही. ज्ञान देव देव ज्ञान. ज्ञान आलं की देव आहे आणि देव व्हायचं असेल असं या मापात राहिले कीर्तनकडे. ज्ञान आलं तुम्ही देव देव व्हायचं असेल ते ज्ञान पाहिजे. पण 12व्या अध्यायात अशी ओवी आहे. 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान. ओवी क्लिअर आहे का? काल काही ओवी हुकल्यावर मजा नाही. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान. आता उलट फिरवतो. गाथ्याचं असं म्हणणं आहे या जगात कोणती गोष्ट तुम्हाला साध्य होईल पण अभ्यास केला तर. भगवानाने रियाज केलाच पाहिजे. गायकाने चाल बसवलीच पाहिजे. कीर्तनकारानं अर्धा तास का होईना पण रोज पुस्तक उचकलंच पाहिजे. तुम्ही फुकट करीत नाही. व्यापाऱ्यानं नीतीला चिटकून राहिलं पाहिजे. नोकरीवाल्यानं पगारावरच भागवलं पाहिजे. वर कमाई पैदा करून ईडी पोरं पैदा करण्यापेक्षा ते नसलेले आणि पगाराच्या वर जेवढा पैसा घरात येतो तेवढा डॉक्टरला जातोच.
एक वाक्य सांगतो, पैसा सांभाळायला बँक लागत नाही, पैसा सांभाळायला सावकार लागत नाही. खाली उतर तुम्ही उतर खाली उडा तिथून उडा होते एक तर घरी जायचं नाही तर खाली यायचं. खाली उतरा उतरा खाली उतरायचं घर सरळ घर मला बोलत नाही बरं आता चांगलं झालं उद्या उडा उडा तिथून उडा. तुम्ही चांगल्या लोकांच्या तोंडावर कीर्तन माराल उडा उडा तिथून. तुम्ही दुसऱ्याला ऐकून जाणार तुम्हाला काही कळत नाही. खाली उतरा खाली जरा ऐकायचं त्याला खाली या नाही तर सरळ घरी जा. होती जाऊ तुम्ही बस मी करतो पाच घरी जायचं डायरेक्ट. दहावीला बारावीला नाही पण स्वतःला बी हे थांबलं कळत काय दहावीला मराठीत नापास झाले पण ते वाटतं बाळाला काहीच कळत. उतरा आहे तू हल्लो जाऊ दे उद्या युट्यूबला जाते आपल्या कीर्तन लिंक लागली ना मग त्याची त्याला ऐकणार मजा येते. नाही श्रावणानंतर तोच महिना आहे. जागा कमी पडली जागा तुम्हाला एवढं यायचं फारच नाही. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. मूवी झाली की आणि कोणतीही गोष्ट अभ्यासानं साध्य होणारच. तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगू आता ते यवाच्या बसलेले वेगळ्या भाषेत सांगतो तुम्हाला. उतर खाली ना पोलीस पण लोकांमध्ये एक दोघ जण वर जाण ते देत आमटून खाली दुसऱ्याला ऐकू देणार नाही मलाही बोलून देणार नाही. दोघ जण जावर त्या घरी काढून ते काही एका कीर्तनानं पंडित नाही व्हायचं. उतरा दिलं खाली खाली डायरेक्ट खाली अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण माझी दुसरं वाक्य आहे अभ्यासाने सगळ्या गोष्टी जमतातच. फक्त अभ्यास करायला ज्ञान विषयी आहे पण करणारी माणसं आहेत ज्ञान विषयी आहे पण करणारी माणसं आहेत. याचं कारण त्यांनी अभ्यास केला. हा कसा करायचा त्यावर त्यांना यश आलं पाहिजे. एक अभ्यासाने कोणतीही गोष्ट साध्य होतेच या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? वाक्य बनवायचे मला. दुसरी ओवी संपत्ती आणि दया एकत्र आली का तिथं देव राहत. दहाव्या अध्यायात असं म्हणलंय तिकडे टळमळी धावू नका. दहाव्या अध्यायात असं म्हणलंय संपत्ती आणि दया एकत्र आली की तिथे देव आहे. पण मी तुम्हाला असं म्हणेल संपत्ती आणि दया एकत्र येत नाही आणि आधी तर माणूस देव झाल्याशिवाय संपत्ती दया एकत्र येत नाही. पैसा जास्त झाला की प्रेम कमी होत आणि घमेंड वाढत. घमेंड आणि पाया पण संत बसलेल्या माणसाला कोणत्याही गोष्टीची घमेंड झाली तर एक दिवस त्या माणसाचा नाश होतो. 3 वाक्य सांगतो बारीक आहे का. एक अंगातली ताकद
खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जरा जपून वापरा. जपून वापरा. अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका. अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका. अंगातली ताकद गाईची सेवा, काळ्या आईची सेवा, आईची सेवा, भारत मातेची सेवा आणि पांडुरंगाची सेवा याच्यासाठी वापरा. अंगातली ताकद गाईची सेवा करायला वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला वापरा. अंगातली ताकद घरातली आईची सेवा करायला वापरा. अंगातली ताकद पांडुरंगाची वापरा. मारामाऱ्या करायला, लोकांची लग्न मोडायला, दगडी करायला वापरा. काही नाही. युट्यूबला तरुण पोरं दंगली जेव्हा होतात तेव्हा टपऱ्या टपऱ्या पेटवण्यापासून सावध राहा. तुम्ही जर त्या गेम मध्ये सापडले लगेच एवढं झालं का हसण्यावाली गोष्टी हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. पोरांना तुम्हाला भविष्य आहे. म्हाताऱ्या माणसांचा विषय वेगळा आहे, तुमचा विषय वेगळा. पाया पडून सांगतो, जर तुम्ही एकदा ह्या मोबाईलमुळं कुणाशी बोलणं मुश्किल झालंय, कुणाबद्दल बोलणं मुश्किल झालंय, कुणापाशी उभं राहणं मुश्किल झालंय, कुणाच्या घरात चहा पिणं मुश्किल झालंय. मोबाईल मध्ये कॅमेरे, पेनामध्ये कॅमेरे, पेनामध्ये कॅमेरे. एक वाक्य जर तुम्ही मोबाईल कोणाशी बोलले आणि तुम्ही जर पुढे दमिली टपरी टुपरी तुम्ही जर टपरी टुपरीत पुढे दिसले, नुसती हसू नाही तर नसू, पण कार्यक्रम यशस्वी होईल. हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. तुम्हाला भविष्य जगातला आता कोणती नोकरी करायला, काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. बावळाटपणा करू नका. हातानं उखडून जा. हातानं एका जागी बसून बघ. तुम्हाला नोकऱ्या करायच्या नसतील, बोंबलं भेटायचं असेल तर मग करा. उद्या तुमच्या मिलिटरी सिलेक्शन झालं, चारित्र्याचा दाखला चुकीचा मिळाला, तुमचा कार्यक्रम झाला. तुम्हाला उद्या दुकान टाकायचंय, कमीत कमी आला. पाया पडून सांगतो, पाया पडून सांगतो, मी तळतळीला बोलणारा माणूस आहे. माझ्यामध्ये इतर कीर्तन परत येऊ नको. तू मोबाईल बंद करत, लहान शकत मोबाईल बंद करत हो. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि दुसरं वाक्य लिहून ठेवा, शरीर एक दिवस कमकुवत होणार आहे. ह्या शरीराची घमेंड धरू नका. एक दिवस दात जाणार आहे, एक दिवस गुडघे जाणार आहे. आणि पाया पडून सांगतो, इंद्रियाची ताकद कमी झाली का तुम्ही आयुष्यातून संपला. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या, बावळटपणा डोक्यातून काढून टाका. लोक बापाला मानिनं तुम्हाला बाप उचलून परत ऐका नीट. तुम्हाला बस 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 मी अंगातली ताकद. एक दिवस शरीर म्हातारा होणार. 2 खिशातला पैसा लक्ष्मीला मोगलगिरी झाली आणि लक्ष्मी नम्रते शिवाय टिकत नाही. नम्र झाला होता
चला डोकं मध्ये घाला अंगातली ताकद कमी झाला अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जपून बरोबर मी क्लिअर पुन्हा ओळीकडे जातो आपण सगळी जण एका देवाचे लेकरू आहे आपल्याला ज्ञान आलं की आपण देव होणार आहे मान्य मान्य ज्ञान नाही म्हणून आपण देव नाही फायनल झालं फायनल ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव देव बस ज्ञान आलं की देव आता उलट फिरू आपण ज्ञान आलं तर टिकवता आलं पाहिजे पाखवत कला दिली देवाने त्याला समजदारी कीर्तन कला दिली समजदारी पाहिजे गायन कला दिली समजदारी पाहिजे आणि माणसाला नेमकं सांभाळता येत नाही आणि मग पाले वाटलं झाल्याशिवाय समजदार हे समजदार देवाने सुंदर पैसा हे पैसा दिलाय समजदार शरीर दिलाय समजदार एक ज्ञान आलं तर ते वैराग्याशिवाय टिकत नाही दोन शब्द झाले ज्ञान वैराग्य तिसरा शब्द आहे ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओळी अशी आहे 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओळी अशी आहे विरक्ती वाचून ज्ञानाशी जगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही त्याला पाहिलं दोन शब्द राहिले ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान आलं तर वैराग्याशिवाय टिकणार नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय होऊ शकत नाही खालून वर आलोय पहिलं आलं ज्ञान ज्ञान आलं तर वैराग्य लागेल वैराग्य आलं की भक्ती लागेल आणि भक्तीचा मुकुटमणी नामदेव राया आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेव महाराजांचा नामदेवर आलो ज्ञान देव देव ज्ञान वैराग्य आणि भक्ती आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेव महाराजांचा आहे नामदेव महाराज कोण आहे नाही वैराग्य यायचं असेल तर भक्ती करावी लागेल आणि भक्तीचा मुकुटमणी नामदेव राया आणि आज कीर्तनाला घेते लागले नामदेव महाराजांचा आहे नामदेव महाराज कोण 1-2 मिनिटात आणि या बंधात प्रवेश फक्त बसायचं या बंधात फक्त आपल्याला 2-3 मुद्दे हे नामदेव महाराजांची पुढे मांडतो एक देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज नाचताना देवाचा पितांबर घालला नामदेव महाराज मग नाचता नाचता देवाचा पितांबर घालला नामदेव महाराज मंदिरात फिरलं नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज
नामदेव महाराजांचं अख्खं चरित्र मी तुमच्या पुढे मांडतो एका मिनिटात. देव बोललाय, नामदेव महाराज. देव हसलाय, नामदेव महाराज. देव दूध प्यालाय, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला आणि नाचता नाचता देवाचा पितांबर गळला, नामदेव महाराज. आणि देव नाचला नाही, नाचताना देवाचा पितांबर गळला, पण मंदिरच कीर्तनात फिरलं, नामदेव महाराज. आणि नुसतं मंदिरच नाही फिरलं महाराज, मेलेली गाय कीर्तनात जिवंत झाली, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज आणि देवाचे सगळ्यात लाडके भक्त नामदेव महाराज. आणि आज पाठ टाकलंय. देव बोलला, देव बोललाय, देव हसलाय, देव दूध प्यालाय, नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेव महाराजांचा आहे. पण टाळकऱ्यांसाठी मंडळांसाठी हा मंडळ नामदेव महाराजांचं पसायदान आहे. ज्ञानेश्वर माऊलीचं पसायदान आहे आता विश्वासमध्ये नामदेव महाराजांचं पसायदान आहे, तो आजचा अभंग. आणि आजचा अभंग हा नामदेव महाराजांचं पसायदान आहे. आता पसायदानाचा घोटाळा असा आहे, पसायदान नामदेव महाराजांचं चारच काढण्याचं. आणि हा अभंग मागणी पर आहे. अभंगातला पहिला मुद्दा घेण्याचं कारण आज गायकवाडमध्ये माहिती सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अहमदपूर ठाकूर विधानसभेचे कार्यसभेत आपल्या बाबासाहेब पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजक, त्यांचे चिरंजीव, त्यांचे बंधू, त्यांचा परिवार, गायकवाड त्यांचे कार्यकर्ते सगळ्यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन. पहिलं कौतुक कार्यक्रमाच्या आयोजकांचं करावं, काय एवढं मोठं सुंदर नियोजन केलं. दुसरं कौतुक तुमचं करावं, काय एवढ्या थंडीत तुम्ही आले. तिसरं कौतुक कार्यक्रमाच्या आयोजकांचं सगळ्यांचं करावं. आणि सगळे म्हणून देवाला सांगू, साहेबांचा 100वा सुद्धा आपल्याकडून हो. त्यांचं पण ते ऐश्वर्य राहावं, ईश्वराची प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आतापर्यंत चालू काय, आतापर्यंत अभंग कोणाचा हे झालं, आता प्रश्न सुरू झालाय आपल्याला देवाकडे मागायचं आहे. आता काय मागायचं, हे गाड्या बिड्या बंगले बिंगले याला आग लावा, कोणी संघ गेलं नाही, कोणाला काही नाही. हे काही श्रीमंत अजून बंगल्यावर जाळला नाही, खलंय मोठा बंगला आहे पेटवा. लोक नुसते म्हणजे जग सुधारलंय, किती सुधरू द्या, अजून लोक तोंडाला जेवतात. काय बाबा तुझ्याकडे लई पैसे तर मग हे बंद करून हे चालू. हे लोक नुसते म्हणते जग पांढरी पांढरी केस काळी केली म्हणजे जग सुधरत नाही, मिशा काढल्या म्हणजे जग सुधरत नाही. ज्या दिवशी छत्रपतीच्या राज्यातून वृद्धाश्रम बंद होईल त्या दिवशी जनता सुधारेल. आणि छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम नकोच. तुमचं काय मत आहे? नकोच. आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. तुम्ही सगळ्या महाराष्ट्र येतात, अजून शेतकऱ्याला कोणी नाव ठेवल्या. जो उठतो शेतकऱ्याला नाव ठेवतो, जो उठतो शेतकऱ्याला लुटितो. आणि अख्खी जनता शेतकऱ्याच्या जीवावर श्रीमंत आहे. कोणत्याही नोकरीवाल्याला म्हणावा तू गहू न आणता नोटा खाय. सकाळी ठोकळे खाय, दुपारी चिलर खाय, रात्री नोटा खाय. खा नोटा, खा नोटा, खा. हे फक्त शेतकरी घे. पण शेतकऱ्याच्या घरात अजून गरिबी आहे पण धर्म आहे. शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही नसू द्या पण बापाला भाकर आहे. भाकर आहे शिरा असू द्या. शेतकऱ्यांची सून शिव्या मेरा नका बोल मुलथा नका बोल, माझ्यासाठी चांगला आहे, मला पुढे घालतो का काय, त्याच्याबरोबर ते एक नाही राहिलं घालते मध्ये पाप केलंय. मात्र सुद्धा म्हणतो थोडी बोमलती भर का घेप्ट घेप्ट होती. याचा अर्थ शेतकऱ्याचं म्हातारं सुनेच्या शिव्यांवर सुद्धा प्रसन्न आहे. तुम्ही या वाक्याशी सहमत आहात का? नवताच्या आधाराला देऊ दे, दाताच्या मारण देऊ दे, पण देते. त्याच्या पुढचं वाक्य ऐकलं तुमचं डोकंच बंद होईल. 40% सर्व्हिस वाले रिटायर झाल्यावर वृद्धाश्रमात आहे. पेन्शन घेऊन गमेंट पैसा मोका, नीट बोलायचंच नाही. कवाय पा डोळे लाव, सासरवाडी सोडून दैवत नाही.
सोमवार नाही, एकादश नाही, मान नाही, ग्रंथ नाही, जेवणात कधी जायचं नाही, नीट बोलायचं नाही, आणि म्हणा एकादश त्याने म्हणायचं मटणाचा वाणी. मग एक पोर इंजिनियर केला, सासरा आला गेला, एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली. मग पुरा मोकळा झाला. मग तो आता ही कोणाला बा एवढं काळ आला आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे भोंग्याच. कधी सरळ वागायचं माना नाही तर नका मानू महाराज, पण चांगलं कर्म कधी वाया जात नाही. नाही गायला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वडिलांची केलेली सेवा, आईची केलेली सेवा, कीर्तन ऐकणं हे कधी वाया जाणार नाही. कधीच नाही. हे ध्यानात ठेवायचं आणि थोडं पुढे सरकायचंय. करंट लावून देतो. करंट लागलं का मग सोपं जातं. मागायचं आपल्याला गाड्या बिड्या मारू द्या. गाड्या बिड्याला काय करायचं? मोबाईल म्हणजे ते गाड्यांना काय गाड्या नाही, बंगले नाही. मी रोज सांगतो की त्याला संसार करणं पराक्रम नाहीये, संसारात परमार्थ करणं पराक्रम. गाड्या घेणं, बंगला बांधणं, धाबा टाकणं, बार टाकणं, पंप टाकणं, हा काय पराक्रम आहे? इयर खाल्ली काय लोकांना उपकार आहे. पोरग झालं तुझं तू ठरव. पोरग पैदा करणे, बायको करणे, आता इतिहास आहे. एखाद्याला पोरग झालं का लगेच अख्ख्या पाहुण्यांना मुलगा झाला मिरवणूक करायची. हत्तीवर मिरवायचं का अजून कोणाला जमलंच नव्हतं. तुला एकट्याला जमलं का बाकीच्या बालपणी हा प्रयत्नच केला नाही. आणि तुझी क्रेडिट बुकात नोंद करायची का काय करायचं, काय बघतो एखादा गड कागज केला का काय, युद्ध शिकलं का काय. अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 9 होतात रंग बदलून. तुला एकच झालं नाही का, पण व्हॉट्सअप लॉक केलं त्यानं. वर पार्ट पडायला लागलं का टेटसला, वर उताना पडायला लागलं का टेटसला, दात वाचवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हातानं टेटसला ठेव. बायको करणं, गाडी घेणं, बंगले बांधणे हा पराक्रम आहे का? नर देयात येऊन माळकरी होणं हा पराक्रम. 30 पर्यंत करतो होय. तर भजन करणं हा संसार करायचा. खालना बनवायची हा दुकान मायला मी धरतो. संसार काय करणे सांगले त्याला काय विशेष आहे काय. नंबर 1 क्वालिटी दिसणारच नंबर. शाळेत गेलं, नोकरी लागलं, बायको करणार, त्याची बायको मला तिला पोरग होणार, आपण बाबा होणार, अटॅक येणार, मारणार. जनरेशन कंटिन्युटी कंटिन्युटी त्यात काय एवढं विशेष, आणि काय केलं तुम्ही? पोरं पैदा करणे पराक्रम आहे. हे संसार झालं म्हणजे हो, इथून पुढच्या काळात पोरग पैदा करणे पराक्रम नाही, बायको मिळणं पराक्रम. बायको नाद करायचं नाही त्यांचे लग्न. त्यांनी आता असेच दिवस काढले. फोटो ठेवायचा. काही तर डिस्प्लेच गेला, तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी नवरी गेली. आम्ही नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. देतो का मी? खराब
देवाकडे मागायचं नाही. काय मागायचं तुम्हाला एक समजा, देवाकडे मागायला काही राहिलंच नाही, याच्यापेक्षा सुंदर काही नाहीच. एवढं दिलं हे समाज काय पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. मेंदूत पाणी झालं, मेंदूत चेक करून ये. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते, प्रेम करीत नाही. हे प्रेम बिन ह्या सगळ्या लबाड आहे. आमदार साहेबांच्या विस्तृत केलेल्या कार्यक्रमाचे आयोजक सरकार परिवार आपल्याला 2-3 मुद्दे तुमच्या पुढे मांडायचे. मला पुढे सरकायला मागायचं गाडी बिडी नाही, सुरुवात झाली. देवानं मागायला तुम्हाला कमीच काय ठेवलं. देवाने तुम्हाला 18 गोष्टी दिल्या. किती दिल्या? 18. 18च्या 18 आहे का आता? पाया पडतो. रोजचं खाणं बंद करा तरच बुद्धी चालेल. पिठलं खा पण घरचं खा. आता खायलाच फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले मागायचे, बायका सोन्यानं वापरायच्या, पाठीच्या सुकाळी ठेवायची आणि पाव खायचं. पाव, इडली, ठोस, बर्गर, पिझ्झा, नूडल्स, मॅगी, पाणीपुरी खाते 30 रुपयाला 6. त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना टोकरी सगळं आणि पण आमची दरिद्री आवला पाणीपुरी, रोट्या, तंदूर 22 रोट्या. रोटी बनवायला तवा नाही. धाब्यावर तंदूर बनवायला तावा नाहीये. तावा आणि ते पलटी करायला उलट मी नाहीये. हुक 1 2 3 तरी 22 रोट्या खाणारे 22 माझ्यापुढे बसले. 22 रोट्या खातो ना. फॅन लावलं तरी वाद जायला. बसलेल्या लोकांच्या पाया मी सध्या वाढण्यापुढे मला माझा एकच गुण आहे, मग तो खरं आणि त्याची फळं होती. फक्त मला एक उत्तर द्यायचं केलेलं आहाराला किंमत आहे आणि खाणं स्वस्तही आहे. स्वस्तही आहे. इथलं खा पण घरचं खा. भाकरी खा